दोस्तों BNB न्यूज़ में आपका स्वागत है। मैं हूं आपका पवन भारद्वाज। आज हम आपको ले चलते हैं मुंबई के एकता मंच की तरफ। जी हां, मुंबई में आज एकता मंच की रैली निकाली गई। मुंबई की सड़कों पर शुरू हुई से नो टू ड्रग्स। इस मुहिम की शुरुआत में हजारों लोगों ने हिस्सा लिया। नेता अभिनेता सभी इसमें इकट्ठे हुए। इस रैली में अमृता फडणवीस, अरबाज खान, योगेश कदम और भी काफ़ी गणमान्य लोग मौजूद थे। इस रैली में अरबाज खान ने मीडिया से खास बात की। तेज बारिश के साथ भी ये रैली अपने आप में काफ़ी सफल मानी गई। देखिए हमारी खास रिपोर्ट। और हाँ, वीडियो आपको पसंद आता है तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब जरूर कीजिए ताकि आपको नया वीडियो समय पर मिल सके। चलो चलते हैं एकता मंच की रैली में। साहेब यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे मला माहित नव्हतं, मला ज्या वेळेला निमंत्रण द्यायला आले होते तर ड्रग्सच्या विरोधामध्ये आम्ही मोर्चा काढतोय, एक रॅली काढतोय, मी ताबडतोब हा म्हटलं। कोण येतंय काय येतंय नो, कारण ही रॅली अशा पद्धतीने समाजामध्ये निघणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे। त्यामुळे मला थोडा उशीर झाला, कारण मी कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा जात नाही। सकाळी 5 कार्यक्रम होते आणि जेवायला म्हणून गेलो तेवढ्यामध्ये थोडा उशीर झाला। तर समस्या प्रामुख्याने या इथं उपस्थित अजय कौल सर माझी आणि त्यांची थोड्या दिवसाची आताची ओळख आहे। म्हणजे मी यावेळेला इलेक्शनला खासदार म्हणून राहिलो, त्यामुळे 1 वर्षापूर्वीची इलेक्शनची ओळख, म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये गेलो, परंतु त्यावेळेला शाळेमध्ये गेल्यानंतर ते गायब राहायचे। त्यामुळे माझी आणि त्यावेळेला ओळख नव्हती झाली, पण नंतर पुन्हा ओळख झाली। हो, पण मला नाही भेटले। माझे दुसरे सहकारी अमित साटमजी, की ज्यांनी त्या मला इलेक्शनच्या वेळेला या एरियामध्ये प्रत्येक त्यांच्या विभागामध्ये चांगल्या तऱ्हेने लोकांच्या ओळखी करून दिल्या, भेटून दिल्या, ते आमचे अमित साटमजी, अरुण खानजी, हे पहिले आणि माझ्या बरोबरच होते, आता या ठिकाणचे आमदार झाले आहेत असे इथील आमचे आमदार चक्की पांडे जी। आपके यहाँ जो भी फिल्म सिटी के लोग हैं उनको लेके भी हमें ज्यादा करके अवेयरनेस करना चाहिए। तो आप उसके अंदर लीड लीजिए। आप लीड लेंगे, बाकी के लोग लीड लेंगे तो हम भी आपके साथ आएंगे कि आप लोगों की जो स्टूडेंट रहते या जो आपके ऊपर प्रेम करने वाले हैं, वो आपके फैंस वो ज्यादा आपके मानेंगे। तो आप भी इसी के अंदर आपके जो भी कलीग्स हैं, जो उनके साथ हमने ये बुलाइए, ये कर दीजिए, तो सब अच्छा हो जाएगा। व्यासपीठावर बसलेले सर्वच मी सर्वप्रथम अजय कौल सरांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी ड्रग्स अवेअरनेस करण्याकरता
ज्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला आठवतंय की ज्या वेळेला कोविडचा काळ होता आणि त्या कोविडच्या काळामध्ये अशाच प्रकारची रॅली अजय कौल सरने आयोजित केली होती आणि त्यावेळेला ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या शाळेतून जी सगळ्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकरता रिलीफ देण्याकरता जे कार्य केलं होतं ते खरंच सलाम करण्यासारखं कार्य आहे आणि त्यासाठी त्यांचे मी अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. आणि आज मला असं वाटतं की ही ड्रग्ज अवेअरनेसची रॅली आपण आयोजित करत असताना मी आलो तेव्हा समीर वानखेडेजी बोलत होते, कदाचित त्यांनी त्याचा उल्लेख केला असेल की खऱ्या अर्थानं आज आपल्याला कोणाचं अभिनंदन करायचं असेल तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करावं लागेल की त्यांनी ड्रग्सच्या आरोपींना मोका लावण्याचा कायदा जो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2 तारखेला म्हणजे 2 जुलैला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनाऊन्स केला आणि 9 जुलैला त्याचं विधेयक विधानसभेमध्ये त्यांनी पारित करून घेतलं 8 दिवसामध्ये अशा रेकॉर्ड टाइम मध्ये. नाहीतर आपण बघतो की अनेकदा नेते अनेक घोषणा करतात परंतु त्या घोषणा कधी सत्यामध्ये उतरत नाहीत. पण आदरणीय देवेंद्रजी असे नेते आहेत की अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं भूमिपूजनही त्यांनी केलं आणि त्याचं उद्घाटनही तेच करत आहेत. आणि त्यामुळे अनाऊन्स करणं आणि खऱ्या अर्थानं विधेयक आणणं. आणि आपण बघितलंय की 2022च्या नंतर ते उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते. महाराष्ट्राच्या पोलिसांनी रेकॉर्ड अशा प्रकारचा ड्रग्ज हा जप्त केलेला आहे. रेकॉर्ड ड्रग्ज जप्त केले संपूर्ण देशामध्ये. जर ड्रग्ज जप्त करण्यासाठी कोणाचा रेकॉर्ड असेल तर तो महाराष्ट्राच्या पोलिसांचा रेकॉर्ड आहे. कारण माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे, त्याच्यामध्ये आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या फडणवीस मॅडम, जितने मिनिस्टर्स हैं उन्होंने बहुत ही स्ट्रिक्ट स्ट्रिंजेंट लॉज पास किए हैं, लेकिन सिर्फ हम भी एज कॉन्शियस सिटीजन ये हमारा भी फर्ज है कि अपने समाज में जहाँ जहाँ ये बुराई हम देखें इसे दूर करने की कोशिश करें. मुझे खुशी है कि आज सारे मेहमान इस कैंपेन के लिए उपस्थित हुए हैं. एकता मंच की तरफ से हम सबके आभारी हैं. एकदा आलेल्या पाहुण्यांसाठी जरा जोरदार